नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज बघा आपण रचना शास्त्राचा फर्स्ट पेपर त्याच्यामध्ये कोणकोणते पॉइंट्स येतात आणि त्याचे कसं मार्क्स डिस्ट्रीब्युशन आहे ते आपण समजून घेणार आहोत. तर बघा याच्यामध्ये सगळ्यात आधी येतं पहिला पॉइंट की ज्याच्यामध्ये शरीरोपक्रमणीय शारीर. शरीरोपक्रमणीय शारीर याच्यामध्ये 6 मार्क्सचे क्वेश्चन जे आहेत तुम्हाला याच्यावर विचारले जातात. हे तुम्हाला हे पॉइंट जर तुम्ही व्यवस्थित केलं तर 6 मार्क्स तुम्हाला जे आहे ते याच्यामध्ये मिळू शकतात. येस, अगदी छोटे पॉइंट्स आहेत त्याच्यामध्ये, ते आपण एक एक याच्यामध्ये पुढे बघणार आहोतच. त्याच्यानंतर दुसरं आहे परिभाषा शारीर. परिभाषा जे आहे त्याच्यावर 4 मार्क्सचे क्वेश्चन जे आहेत तुम्हाला परीक्षेमध्ये फायनल एक्झाम मध्ये विचारले जातील. बघा त्याच्यानुसार त्या ठिकाणी हा अभ्यास केलेला जो आहे तो जास्त सोयीस्कर आणि सोपा त्या ठिकाणी होतो की आपल्याला किती मार्क्सला कोणते पॉइंट्स आहेत त्याच्यानुसार जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला त्या पॉइंटला तेवढा वेटेज देता येतो. त्याच्यानंतर येतं गर्भशारीर. हा एक महत्वाचा पॉइंट, याला जास्त त्या ठिकाणी जोर द्यायचा आहे, जास्त याच्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे आणि याच्यावर क्वेश्चन पण जास्त त्या ठिकाणी विचारले जातात. त्याच्यामध्ये गर्भशारीर 15 मार्क्सचे क्वेश्चन जे आहेत तुम्हाला या गर्भशारीरच्या पॉइंट्सवर विचारले जातात. 15 मार्क्स. त्याच्यामुळे याला जास्त त्या ठिकाणी आधी करायचे, सगळ्यात आधी. त्याच्यानंतर अस्थिशारीर आयुर्वेदानुसार, हे आयुर्वेदानुसार त्याला 4 मार्क्स असणार आहेत. त्याला 4 मार्क्स प्रमाणेच वेटेज देऊन त्या ठिकाणी ते करायचे आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे येतं संधी शारीर. संधी पुन्हा 4 मार्क्स साठी त्या ठिकाणी असणार आहे. आयुर्वेदिक पार्ट पण आहे. स्नायू 3 मार्क्स साठी. पेशी ज्याच्यावर आपण जास्त वेळ देतो ते जे आहे त्याला किती वेळ द्यायला पाहिजे ते त्या ठिकाणी याच्यात नाही लक्षात येईल. 3 मार्क्स साठी पेशी. केश, दंत आणि नख हे 4 मार्क्स साठी विचारले जातील. त्याच्यानंतर पुढचे जे पार्ट्स आहेत जसं एम्ब्रिओलॉजी मॉडर्न नुसार, आता हे याच्यात पण खूप जास्त वेळ विद्यार्थी देतात तर यालाही त्या ठिकाणी एक लिमिटेड वेळ देणं अपेक्षित आहे, कारण ते सुद्धा 5 मार्क्स साठी विचारले जाणार आहे फक्त. तर 5 मार्क्स साठी त्याला आवश्यक तेवढा वेळ देऊन त्या ठिकाणी ते कम्प्लीट करणं. एम्ब्रिओलॉजी फक्त 5 मार्क्स. तर 5 मार्क्स पुरकत त्या ठिकाणी त्याला तेवढंच करायचंय आणि तेवढंच आपण त्या ठिकाणी ते घेणार आहोत. त्याच्यानंतर येतं ओस्टिओलॉजी बोन्स विषयी, याला थोडं अजून जास्त भेटेल. त्या ठिकाणी गर्भशारीर प्रमाणेच बोन्स जे आहेत त्याचे वेगळे ते 12 मार्क्स साठी. देन आर्थ्रोलॉजी हे पण त्या ठिकाणी 10 मार्क्स साठी विचारले जाणार आहे. मायोलॉजी फक्त 4 मार्क्स साठी. म्हणजे पेशी आणि मायो जर 4 आणि 3 7 मार्क्स साठी. नर्वस सिस्टीम जी आहे ती पुढे येणार आहे, त्याच्यावर पण क्वेश्चन्स असतील. ते जे आहे 14 मार्क्सचे क्वेश्चन. तर नर्वस सिस्टीम पण व्यवस्थित करणं जे आहे ते त्या ठिकाणी अपेक्षित असेल. 14 मार्क्सला ते विचारले जाणार आहे. देन एंडोक्रायनॉलॉजीवर 8 मार्क्सचे क्वेश्चन असणार आहेत. 8 मार्क्स, 8 मार्क्स त्याच्यात येणार आहेत. त्यानुसार मग त्या ठिकाणी त्याला वेटेज देऊन त्याचा अभ्यास करायचा आहे. आणि शेवटचं आहे ते लिम्फॅटिक सिस्टीम जी आहे त्याच्यावर देखील 4 मार्क्सचे क्वेश्चन असणार आहेत. तर या पद्धतीने तुमचं मार्क डिस्ट्रीब्युशन जे आहे ते असणार आहे आणि याच्यानुसार तुम्ही अभ्यास करायचे. थोडक्यात काय तर तुम्ही सगळ्यात आधी बघा याच्याप्रमाणे सगळ्यात आधी तुम्ही करायचे हे गर्भशारीर. अर्थात हे सुरुवातीचे 2 पॉइंट्स हे अगदी छोटे छोटे आहेत, याच्यामध्ये 10 मार्क्स भरून जातात तुमचे. गर्भशारीर मध्ये 15. त्याच्यानंतर पुढे जायचं ऑस्टिओलॉजी, आर्थ्रोलॉजी हे 2 पॉइंट्स, नर्वस सिस्टीम आणि मग एंडोक्रायनॉलॉजी, मग बाकीचे पार्ट्स. म्हणजे हे पहिले कम्प्लीट करणं अपेक्षित असेल. त्यानुसार अभ्यास करायचा म्हणजे कमी वेळात जास्त आणि चांगला अभ्यास होईल. धन्यवाद.